मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? तर सरकार घरी आल्यामुळे घरात वाद सुरू असते. तर विनायक कदम आणि अर्जुन घर सोडून जात असतात. अमोल त्यांना खूप थांबवतो, त्यांच्यासमोर रडतो. कदम अमोलला मिठी मारतात आणि बोलतात, हे या घरात राहणार असेल तर आम्ही इथे नाही राहणार. तर अमोल बोलतो, मला तुम्ही सर्व एकत्र पाहिजे. मी उत्तराखंडला असताना म- माझी खूप इच्छा होती की आपलं एकत्र कुटुंब असावं, असं अमोल बोलून दाखवतो. हे सर्व ऐकून सरकार बोलतात, आम्ही नाही थांबत इथे, आम्ही जातो. पण तुम्ही घर सोडून जाऊ नका, असं सरकार आणि रुक्मिणी बोलतात. आणि सरकार आणि रुक्मिणी घरून निघून जातात. तर अमोल खूप विनय करतो. अमोल अर्जुनला बोलतो, बाबा थांबव ना त्यांना, आजोबाला. अमोल रडत असतो. अर्जुनला ते पाहावलं जात नाही. अर्जुन अप्पीला बोलतो, थांबव त्यांना, बोलावून घे आतमध्ये. तर अप्पी लगेच त्यांना बोलवायला जाते. इकडे सरकार निघताना रुक्मिणीला बोलतात, आपल्याला अर्जुन आणि अप्पी खुश राहिले पाहिजे फक्त, आपण निघून जाऊया येथून. तर तेवढ्यात अप्पी येते, त्यांना बोलवते, अर्जुनने तुम्हाला आत बोलावलं आहे, असं सरकारांना सांगते. तर सरकार खुश होतात आणि आत जातात. तर विनायक कदम त्यांना पाहून बोलतो, मी यांच्यासोबत एका ठिकाणी राहू शकत नाही. तर स्वप्नील पण तेच बोलतो आणि दोघेही आतमध्ये निघून जातात. त्यांच्या मागे अप्पी त्यांना समजावायला जाते. रुपाली पण मागे मागे चालली जाते आणि अर्जुन पण जातो. पण कदम अप्पीचं काही ऐकून घेत नाही. अर्जुन पण समजावायची कोशिश करतो, पण ते अर्जुनचं पण ऐकून घेत नाही. मग अप्पी बोलते, अर्जुन मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. तर रुपाली बोलते, जे काही हे बोलायचं आहे ते इथेच बोल. अर्जुन बोलतो, थांबा बहिणी, आम्ही येतो बोलून. मग अर्जुन आणि अप्पी दुसऱ्या रूममध्ये बोलायला जातात. तर अर्जुन बोलतो, मी सरकारांना थांबव म्हटलं फक्त अमोलसाठी, पण एकत्र राहायला बोललो नाही. त्यामुळे अर्जुन अप्पीला दोष देतो, तू का बोलावलं या त्यांना इथे? तर अप्पी बोलते, मी नाही बोलावलं त्यांना अर्जुन. तर अर्जुन बोलतो, जे काही झालं असेल, पण आता तूच समजाव त्यांना आणि कदमांनाही तूच समजाव. आणि अर्जुन निघून जातो कदमाजवळ. अप्पी पण कदमांजवळ येते. इकडे बाहेर अमोल सरकार आणि रुक्मिणीसोबत खेळत असतो. सरकार त्याला आपल्या एकत्र कुटुंबाची मोबाईलमध्ये फोटो दाखवतो. अमोल ते बघून खुश होतो. तेवढ्यात दीप्याला येशा मामाचा कॉल येतो. येशा मामा बोलतो, मोनाने सरकारांना तिथे बोलावून घेतलं. असं जेव्हा दीप्याला कळतं तेव्हा दीप्याच्या डोकं सणकतं आणि दीप्या आतमध्ये जातो आणि अप्पी, अर्जुन सर्वांसमोर सांगतो की मोना कुठे आहे? तर रुपाली बोलते, मोना का? तर बोलते, मोनानी यांना इथे बोलावून घेतलं आहे, माझ्या दिदीने नाही. तर स्वप्नील त्यावर बोलतो, म्हणजे मोनानी घर तोडायचं सुरुवात केली, तू बोलतो ना रुपालीने केली, तर तुझी बायकोच तर घर तोडायला पाहत आहे, पहिले तिला समजाव. असं ऐकल्यानंतर अप्पी बोलते, बरोबर आहे, जा तिला समजाव. आणि इथेच आजचा भाग संपतो. आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की मोनाची कशी वाट लागते आणि मोनाला जेव्हा दोष दिल्यानंतर मोना रुपालीची कशी वाट लावते. यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.